नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीवर गुरु गोचराचा काय परिणाम होईल. गुरुचं गोचर हे कर्क राशीमध्ये 2 जून 2026 रोजी होणार आहे. तर या गुरु गोचराचा वृषभ राशीवर नेमका कोणता परिणाम होणार आहे. जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह मानलं जातं, कारण ज्ञान, पैसा, भाग्य, विवाह, संतती आणि प्रगती यांचा कारक ग्रह म्हणजे गुरु. आणि गुरु तुमच्या 3ऱ्या भावात प्रवेश करणार आहे. 3ऱ्या स्थानावरून आपण पराक्रम, भावंड, लेखन, प्रवास हे बघतो. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल, धैर्यात वाढ होईल. नोकरी व्यवसायासाठी केलेले छोटे प्रवास हे फायदेशीर ठरतील. बहीण भावामध्ये किंवा भावाभावांमध्ये काही मतभेद असतील तर ते या काळात संपून एकमेकांचे सहकार्य त्यांना उत्तम मिळेल. फक्त कोणताही मोठा आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नका आणि शेअर्समध्ये खूप जास्त गुंतवणूक करू नका. जर तुम्ही आळस सोडून कष्टांवर भर दिला तर तुमच्यासाठी हा काळ उत्तमच आहे. गुरुला 3 दृष्टी असतात, पंचम, सप्तम आणि नवम. आणि गुरुच्या या दृष्टींना अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरुची पंचम शुभ दृष्टी ही सप्तम स्थानावर पडणार आहे. हे स्थान विवाह, जोडीदार, भागीदार यांचं आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल. अविवाहितांचे विवाह जुळण्याचे योग निर्माण होतील आणि योग्य स्थळही त्यांना या काळात प्राप्त होईल. प्रेमविवाहाला सुद्धा घरच्यांची संमती या काळात मिळू शकते. तुम्ही जर व्यावसायिक भागीदार म्हणून काम करत असाल, म्हणजे पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस करत असाल, तर पार्टनरशिपमध्ये या काळात फायदा होईल. आणि जर काही वाद असतील तर ते सुद्धा या काळात मिटतील. या काळात तुमचा नवीन जनसंपर्क वाढेल, नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या विस्तारात त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे गुरुची सप्तम दृष्टी ही नवम स्थानावर पडणार आहे. नवम स्थान हे भाग्याचं, धर्माचं स्थान आहे आणि या स्थानावर गुरुची ही अमृत दृष्टी अतिशय शुभ फळ देणारी ठरणार आहे. कारण नशिबाची साथ, पूर्ण साथ तुम्हाला या काळात मिळणार आहे. तुमचे अडथळे दूर होऊन धनलाभ आणि प्रगतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी तयार होतील. या काळात तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये रुची वाढेल. दानधर्म, तीर्थयात्रेचे योग जुळून येतील. गुरुची नवम दृष्टी ही एकादश स्थानावर पडल्यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील आणि कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल, कारण एकादश स्थान हे लाभाचं स्थान आहे. जर तुम्हाला मोठा भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्याशी सुद्धा चांगले संबंध निर्माण होतील. एकंदर वृषभ राशीसाठी गुरुगोचर हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. तर गुरुग्रहाचे शुभ फळ जर तुम्हाला अधिक मिळवायचे असतील तर तुम्ही काही उपाय करू शकता. अतिशय सोपे उपाय आहेत. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा किंवा शक्य असेल तर गाईला हरभरा डाळ आणि गूळ खाऊ घाला किंवा श्री दत्तप्रभूंच्या नावाचा जप करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर दत्त मंदिरात जा आणि दर गुरुवारी दत्तात्रेयांना पिवळी फुलं अर्पण करा. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये केळी दान करा. जर तुम्हाला अधिक कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर व्हॉट्सॲपची लिंक आहे, त्यावर मेसेज करा. धन्यवाद.